ठिकाणी इफिसकरास पत्र अध्याय 6 या ठिकाणी आपण काढूया। इफिसकरास पत्र अध्याय 6 आणि त्याचे प्रथम 2 वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत। 10 आणि 11 ही 2 वचन आपण वाचू। शेवटी माझ्या भावांनो, प्रभूमध्ये आणि त्याच्या शक्तीच्या बळामध्ये सबळ व्हा। सैतानाच्या कपटयुक्ती विरुद्ध उभे राहण्यास तुम्ही शक्तिमान व्हावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री अंगावर घ्या। हालेलुया। नाही तर असं सांगितलंय, सैतानाची कपटयुक्ती। कोणाची कपटयुक्ती? सैतानाची। म्हणजे आमचा सामना होणार कोणाबरोबर? सैतानासोबत। तो कधी अकस्मात हल्ला करेल आम्हाला माहित नाही, कधी तो दिवस कधी तो प्रसंग असेल आम्हाला माहित नाही, पण देवाची इच्छा आहे का त्या दिवसासाठी आपण तयार असावे। वाचू ठिकाणी 13 वचन। याकरिता तुम्ही वाईट दिवशी विरोधाला आडवे यायला आणि सर्व केल्यावर टिकून राहायला शक्तिमान व्हावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री घ्या। तसं लिहिलंय का त्या वाईट दिवशी? कोणत्या दिवशी? वाईट दिवशी। म्हणजे तो प्रसंग, तो दिवस आपल्या लाईफ मध्ये येईल का त्या दिवशी अकस्मात सैतान आमच्या जीवनामध्ये हल्ला करणार, पण त्या दिवशी आपण त्याच्या विरुद्ध उभं राहायला पाहिजे। अकस्मात, कारण असं लिहिलंय पेत्राच्या पत्रामध्ये, तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून काय करतोय? शोधत फिरतोय। म्हणजे थोडक्यात हे वचन आम्हाला स्पष्ट करतात की सैतान कसं ना कसं आमच्या लाईफ मध्ये इंटरफेअर करणार, त्रास आणणार आणि कसं ना कसं आम्हाला अस्थिर करणार। अचानक एखादी बातमी येईल, ऍक्सिडेंट झाला, अचानक कळणार कुणी तुम्हाला फसवलंय, अचानक कळणार का तो जॉब गेला, अचानक कळणार का त्या ठिकाणी कुणी तुमच्या विरोधात षडयंत्र रचलंय, अचानक तुम्हाला कळणार का तुमची काहीतरी एक प्लॅनिंग होती ती प्लॅनिंग फेल झाली। अकस्मात काही ना काही सैतान आमच्या जीवनात घेऊन येतो। काय करून येतो? आणि त्या समय आमची इच्छा असते की त्या संकटातून आम्ही निभावं आणि सुखरूपरित्या त्यातून काय करावं? आम्ही बाहेर पडावं। आणि म्हणून देवाची इच्छा आहे की त्या संकट समय दिवशी देवाची इच्छा की तुझ्या देवाची कृपा व्हावी। देवाची काय व्हावी? कृपा व्हावी। आणि म्हणून ते शस्त्र सामग्री आमच्याकडे असणं खूप गरजेचं। इफिस मध्ये जे शस्त्र दिलेत त्याबद्दल मी घेणार नाहीये ना, अजून पण शस्त्र आहेत त्याच्याकडे पण आपण लक्ष केंद्रित करावं, जेणेकरून संकट समय अकस्मात संकटामध्ये देवाची कृपा विपुल होईल आणि ते संकट आमच्यावर पूर्ण होणार नाही ना। अजून एक शस्त्र आहे विश्वास। कोणतं शस्त्र आहे? विश्वास। जर संकट समय आम्ही कोणाकडे प्रार्थना करतो? कशाद्वारे? विश्वासाद्वारे। कशाद्वारे? हे शस्त्र आपण खूप वेळेस ऐकतो का विश्वास जर आपल्याकडे असेल तर देव आमची काय करणार? प्रार्थना ऐकणार। परंतु आज एक वेगळ्या शस्त्राबद्दल प्रभू आम्हाला शिकवतोय, ते म्हणजे चांगुलपणा। जर आमच्यामध्ये चांगुलपणा असेल आणि आमची कामं जर चांगली असेल तर ते एक शस्त्र आहे का त्याद्वारे पण तुम्ही देवाकडून आपल्या आशीर्वाद मिळवू शकता। नेहमी आपण जे शस्त्र पाहतो ते वेगळ्या प्रकारे पाहतो, विश्वासाबद्दल जास्त पाहतो, पण तू आज देव सांगतो कशाबद्दल? चांगले काम। कोणते काम? चांगले काम। देवाची इच्छा का चांगले काम देखील एक शस्त्र आहे आणि त्या शस्त्राला तू धार लावली पाहिजे। प्रेज द लॉर्ड। जेणेकरून जे संकट येईल अकस्मात तुझ्या जीवनामध्ये तू प्रभूकडे म्हणू शकतो का परमेश्वरा माझ्या कामाची आठवण ठेव। माझ्या कामाची काय ठेव? आठवण ठेव। कोणते काम? चांगले काम। कोणते काम? आणि खरोखर परमेश्वर त्या कामाची काय करणार? आठवण करणार। आणि म्हणून देवाची इच्छा आहे की फक्त विश्वास हीच बाजूच नाही तर चांगले काम पण आपल्यामध्ये दिसले पाहिजे। प्रेज द लॉर्ड। ना बायबल मध्ये लिहिलं हिजकिया राजाबद्दल। कोणाबद्दल? हिजकिया राजा। अकस्मात त्याच्यापर्यंत एक निरोप पोहोचला आणि तो असा होता का तू मरणार आहेस, तू काय होणार आहेस? मरणार आहेस। वाच्या ठिकाणी आपण दुसरे राजे अध्याय 20 आणि त्याचं पहिलं आणि दुसरं ही 2 वचन या ठिकाणी आपण वाचू, रीड करूया। त्या दिवसात हिजकिया आजारी पडून मरणास टेकला, तेव्हा आमोजाचा मुलगा यशाया भविष्यवादी त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, यहोवा असे सांगतो, तू आपल्या घराची व्यवस्था कर, कारण तू मरशील, वाचणार नाहीस। तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरवून यहोवाची प्रार्थना करून म्हटले, हे यहोवा, मी तुला विनंती करतो, मी कसा तुझ्या पुढे सत्यतेने व पूर्ण हृदयाने चाललो आणि तुझ्या दृष्टीने जे चांगले तेच करीत आलो आहे, हे आता आठव। एक संकट आहे। काय आहे? संकट आहे। आणि बातमी अशी की तू मरणार आहेस, तू काय होणार आहेस? मरणार आहेस। पण खूप सुंदर रीते असं लिहिलंय का त्यांनी प्रभूच्या दिशेने आपलं तोंड केलं, गुडघे टेकले, प्रार्थना करू लागला आणि प्रभूला काय शब्द वापरले का मी जे कोणते काम केले? चांगले काम। त्याची काय करतो? आठवण ठेव। आणि पुढे आम्ही वाचतो का परमेश्वरच्या सेवकाला प्रभू पुन्हा पाठवतो आणि त्याला सांगतो की ऐक तुझी प्रार्थना काय केली प्रभूनी ऐकली।
देवाची इच्छा आहे की आपण कोणते काम करावेत? चांगले काम. जर चांगले काम आम्ही करू तर परमेश्वर त्या कामाची आठवण ठेवेल आणि संकट समय देव तुमची प्रार्थना ऐकणार. हालेलुया. आपण विश्वासाबद्दल नेहमी ऐकतो, पण प्रभूची इच्छा आहे का आता माझ्या लोकांनी अजून पण गोष्टी कराव्या. हालेलुया. आपण एकच गोष्ट करतोय, कोणती? विश्वास. प्रभू करणार, प्रभू करणार. पण ते म्हणतो हे देखील एक शस्त्र आहे, कोणतं? चांगले काम. आणि तसं लिहिलंय. हिजकिया काय म्हणतो? मी जे सात्विकतेने वागलोय, मी जे गोष्टी केल्यात, प्रभू त्या कामाची काय ठेव? आठवण ठेव. आणि असं लिहिलंय का यशयापर्यंत ही बातमी प्रभूंनी पाठवली आणि तो म्हटला जा आणि त्याला सांग का प्रभूंनी तुझी प्रार्थना काय केली? ऐकली. म्हणून चर्च, आज प्रभूची इच्छा आहे हे शस्त्र आमच्याकडे पाहिजे. कोणतं शस्त्र? चांगले काम. चांगले काम. चांगले काम जर आमच्याकडे असतील, चांगुलपणा जर आमच्याकडे असेल, तर मग 100% देव आमची प्रार्थना ऐकणार. कदाचित आपल्याकडे विश्वास आहे का देव करणारे, पण चांगुलपणा नसेल आणि म्हणून कदाचित त्यासाठी पण देव आपल्या प्रार्थनेला ब्रेक मारतो, जेणेकरून आपला कळावं का फक्त तीच बाजू नाही, या बाजूमध्ये पण मला माझ्यावर लक्ष केंद्रित करायचं. म्हणून प्रभूची इच्छा आहे की आपल्यामध्ये चांगले काम झाले पाहिजे. कोणते काम झाले पाहिजे? चांगले काम. वाचू हिजकियाने कोणते चांगले काम केले या ठिकाणी. त्याचं या ठिकाणी 18वा अध्याय, दुसरे राजे 18वा अध्याय, 3, 4 आणि 5 ही 3 वचनं वाचू. आणि यहोवाच्या दृष्टीने जे नीट ते तो करीत असे, त्याचा बाप दावीद करीत असे त्या सर्वाप्रमाणे तोही करीत असे. त्याने उंच स्थाने काढून टाकली व मूर्ती फोडल्या आणि अशेराच्या देवीची झाडीही तोडून टाकली. आणि जो पितळी साप मोशेने केला होता त्याचे त्याने तुकडे केले. बायबल सांगतं का तसा दावीद सात्विकतेने वागला. कोण वागला? दावीद. असं लिहिलंय का त्याचप्रमाणे हा पण सात्विकतेला धरून जागला आणि प्रत्येक गोष्ट जी प्रभूला आवडणारी ती गोष्ट त्यांनी केली. त्याचे चांगले काम आहे. अनेक गोष्टी आहेत त्याच्याबद्दल, पण त्याचं थोडक्यात वर्णन केले की त्यांनी चांगले कामं केली. कशी कामं केले? चांगले काम. आणि म्हणून ज्या वेळेस अकस्मात संकट त्याच्या लाईफ मध्ये आलं, प्रभूंनी त्याच्या कामाची काय ठेवली? म्हणून लक्षात घ्या का जर आम्ही चांगुलपणा दाखवतोय, कदाचित लोक तुमची प्रशंसा करणार नाही, हरकत नाही, पण तुमच्या चांगुलपणाची आठवण परमेश्वर करणार. म्हणून चर्च आपल्यामध्ये चांगुलपणा पाहिजे. मग पहिले पर्सनल लाईफ मध्ये. कोणत्या लाईफ मध्ये? पर्सनल लाईफ मध्ये. तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही इतरांबरोबर कसे आहात? तुम्ही इतरांबरोबर चांगुलपणाने वागताय का? तुमचा इतरांशी वागणूक व्यवहार ओके आहे का? कारण जर हे प्रॉपर नसेल तर प्रभू आपली प्रार्थना ऐकणार नाही. कारण आज हे पाहायला मिळतं का विश्वासाने सगळे प्रार्थनेत आहेत. कशात आहेत? प्रार्थनेमध्ये आहे. तरी गडबड. तरी काय आहे? गडबड आहे. हा पण देवाशी बोलतो, मी पण देवाशी बोलतो आणि ही सिस्टर बी देवाशी बोलते, तरी आपसामध्ये गडबड आहे. कळतंय? एकाच प्रभूकडे येतो, एकाच प्रभूकडे प्रार्थना करतो, एकाच प्रभूकडे सगळ्या गोष्टी सांगतो, पण ते म्हणतो जर आपसात चांगुलपणा असेल तर तुमच्या कुटुंबाचंही चांगलं होईल आणि तुमच्या प्रार्थना पण मी ऐकणार. कळतंय? आज आपण तो प्रभू याचा ताबा घे आणि तो तिकडून म्हणतो प्रभू याचा ताबा घे. प्लीज मला कळतंय? सगळे कोणाकडे सांगतात? प्रभूकडे. एकाच प्रभूकडे. प्रभू म्हणतो माझीच लेकरं आहे, मला सगळं सांगतात, मला माहितीये, पण जर तुम्हाला कळालं तर तुम्ही चांगुलपणा दाखवावं. काय दाखवावा? हा, तुमच्यातला चांगुलपणा तुमच्या कुटुंबातल्या लोकांसाठी पाहिजे. हे खूप गरजेचं आहे. कारण परमेश्वर तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये तुम्हाला जागतो का तुम्ही पर्सनल लाईफ मध्ये किती एकमेकांबरोबर चांगले आहात. पण एकमेकांसाठी आपण खाच खंदू नये, पण एकमेकांसाठी आपण आधार बनावा आणि त्याद्वारे आपण देवाचा गौरव करावा. प्लीज बोला, कळतंय? काही चांगुलपणा आपल्यात असणं खूप गरजेचं आहे. कदाचित जगात आपण चांगले असो, पण जर आपण कुटुंबात चांगले नाहीये तर प्रभूला ती न आवडणारी गोष्ट. किंवा कदाचित तुम्ही कुटुंबात चांगले पण देवाची इच्छा बाहेर पण तू कसा पाहिजेस? चांगला पाहिजे. हे चांगुलपणाची आठवण कोण ठेवणार? परमेश्वर ठेवणार. कारण परमेश्वर पाहतो का तुझ्यामध्ये माझी चांगली कामं आहेत का, आणि जर तुझ्यात माझे चांगली कामं असेल तर संकट समय तुझ्या कामाची परमेश्वर आठवण करणार. तो दावा करतो. हिजकिया प्रार्थनेत काय करतोय? दावा करतो. म्हणजे कॉन्फिडन्स आहे तेवढा का प्रभू मी चांगले कामं केले, तुझं वचन जे सांगतोय ना त्याप्रमाणे मी जगलोय पित्या. आणि जर प्रभू म्हणतो का तसं आहे तर मी 100% तुझी प्रार्थना काय करणार? ऐकतो लॉर्ड. म्हणून कोणते कामं पाहिजेत? चांगले काम. चांगले काम. कैन आणि हाबेल, कैनाच्या मनात हाबेला विरोधात काय होतं? द्वेष होता. पण तेच आब्राम आणि लोट पाहिलं आणि ज्या लोटाला आब्रामाला कळालं का लोटच्या लाईफवर संकट येणार आहे, त्याच समय आब्राम कोणाकडे प्रार्थना करू लागला? देवाकडे. म्हणजे फरक पहा. दोन्ही परिवार आहेत,
पण एका परिवारातली स्थिती कशी आहे, दुसऱ्या परिवारातली स्थिती कशी आहे. म्हणून देवाची इच्छा काय चांगुलपणा पाहिजे. काय पाहिजे? चांगुलपणा. हा, तुम्ही दुसऱ्यांसाठी कार्य करा, प्रभू तुमच्या लाईफ मध्ये कार्य करणार. म्हणून पर्सनल लाईफ मध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या नातेवाईक मध्ये, आपल्या रिलेटिव्ह मध्ये आपलं नेहमी जे बिहेवियर आहे, आपले जे विचार आहेत त्यासाठी चांगले पाहिजे. जर आपले विचार चांगले नाहीयेत तर कोण पाहतोय? तुमच्या परमेश्वर त्या कामाची आठवण करणार नाही जे प्रभूला न आवडणार आहेत. पण जे चांगले काम आहेत त्या कामाची 100% परमेश्वर काय ठेवणार? इव्हन तुमच्या फ्रेंड्स मध्ये तुम्ही कशी आहेत, तुमच्या शेजाऱ्यामध्ये तुम्ही कशी आहेत, तुमच्या जे ऑफिस आहे, तुमचं जे कामाचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी तुमची वर्तणूक कशी आहे ती पण कोण पाहतो? परमेश्वर. कसं आम्हाला दुसऱ्याचं चांगलं करता येईल हा पूर्ण प्रयत्न करायचा. कसं इतरांचं आम्हाला कसं करता येईल? चांगलं करा. हा, तुम्ही त्यांचं चांगलं करा, कारण परमेश्वर आपलं चांगलं करणार. पण कधी कधी आपण आपली प्रेस्टीज जपतो. काय जपतो? आपली प्रेस्टीज जपतो. का नाही, मी कसं काय करू, मग लोक काय विचार करतील. नाही, तुला प्रभूचं वचन कळालं, आणि म्हणून जर प्रभूचं वचन कळतं तर आपल्या प्रेस्टीज कडे बघू नको. जेवढं इतरांचं चांगलं करता येईल तू ते नक्की कर. प्लीज बोला, कळतंय? अनेक गोष्टीमध्ये प्रभूने आपल्याला ब्लेस केलंय, आणि जर त्या गोष्टी आपण इतरांसाठी करू शकतो तर आपण त्या केल्या पाहिजे. त्या केल्याने आपण कमी होणार नाही, पण देवाच्या नजरेमध्ये आपलं स्थान वाढणार. हिजकियाने आपलं स्थान देवाच्या नजरेत वाढवलं चांगल्या गोष्टी करून. पण ज्यावेळेस तुम्ही चांगलं करणार, तुमची प्रेस्टीज पाहणार नाही, तुम्ही तुमचा मान सन्मान पाहणार नाही, तुम्ही एकच पाहणार कारण ह्या व्यक्तीचं चांगलं होणार आहे आणि मी ते करणार आहे, तर त्याचे आशीर्वाद 100% प्रभू आम्हाला देईल. प्रेज द लॉर्ड. पण देवाची इच्छा आहे की आपल्याला चांगुलपणा हा बाहेर पडला पाहिजे. इव्हन आपण पाहिलं लॉकडाऊन मध्ये लोकांची स्थिती कशी होती, आणि त्या समय पण एक उत्तम संधी होती की आपण लोकांना काहीतरी मदत केली पाहिजे. मग ती अन्नाने असेल, वस्त्राने असेल, त्याद्वारे आपण लोकांना सहाय्य केलं पाहिजे. किती लोकांनी केलंय? आपण केलं पाहिजे. कारण आपला पुरवठा कोणाकडून आहे? परमेश्वर. हा, ते दिवस आपल्यावर पण येऊ शकतात, पण देवाने ते दिवस आपल्यावर येऊ दिले नाही. मग देवाची इच्छा आहे की तुझ्या चांगले कामं कुठे, तुला उत्तमरित्या मी सांभाळतो, मग तू तुझ्या अन्नातून इतरांना अन्न दिलं पाहिजे, तुझ्या एका वस्त्रातून तू आपले वस्त्र इतरांना दिले पाहिजे. आणि ह्या कामाची आठवण कोण करणार? हा, संकट समय देव कापणी करणार. कारण हा चांगला व्यक्ती, हा माझा गौरव करणारा व्यक्ती आहे, ह्या व्यक्तीला मी मधी संकटामध्ये पडू देणार नाही, मी याची अद्भुतरित्या याच्यातून सुटका करणार. म्हणून लक्षात घ्या, चांगले काम केले पाहिजे. कोणते काम केले पाहिजे? चांगले काम. हा, जे गरीब असतील त्यांना सहाय्य केलं पाहिजे, जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत आपण मदत केली पाहिजे, आणि देवाचा आत्मा तुम्हाला ज्ञान देईल. प्लीज बोला, कळतंय? मी दुसराही पॉइंट क्लिअर करेल. गरजवंत नक्की करा, पण काही जर त्याचा फायदा उचलणार आहेत तर मग त्याची मदत करू नका. तुम्हाला 2 प्रकारचे लोक भेटतील. एक खरंच कसे आहेत? गरजवंत आहेत. आणि दुसरे जे आहेत ते स्टडी करतात. ते लोक भावनात्मक आहे. कसे आहेत? भावनात्मक. आणि म्हणून आपण आपली गरज अन्यश्री उत्पन्न करायची आणि हेल्प करायची. देवाने विस्डम दिलंय. काय दिलंय आम्हाला? ज्ञान दिलंय. आणि हुशारीने तुम्ही लोकांची मदत करायची. नाही तर आपण म्हणून सगळे चोर आहे. नाही, तुझी इच्छा चांगली पाहिजे कारण मला हेल्प करायची, आणि जर तुझी इच्छा असेल तर राईट लोकांपर्यंत परमेश्वर ती हेल्प घेऊन जाणार. मी सांगतो तुम्हाला की 2 प्रकारचे लोक आहेत. पुन्हा एकदा, काही लोकांना सवयच आहे का हेल्प घ्यायची. काय घ्यायची? पण काही लोक जे आहेत ते खरंच गरजवंत आहे. मग जे गरजवंत आहेत ना त्यांची हेल्प करा. पण जे अन्यश्री याचा फायदा उचलतात त्या लोकांना आपण पांगळ करायचं, त्याला सांगायचं कोणावर विश्वास ठेव? देवावर. हा, जर प्रभूकडे तू पाहशील आणि प्रभूच्या वाटण्यात तू चालशील तर प्रभू तुला ब्लेस करतात. आम्ही उदाहरण सांगतो. नगरमध्ये आम्ही कोठीचं ग्राउंड आहे त्या ठिकाणी उभं होतो. एक व्यक्ती आला, बॅग होती एक. म्हटलं दादा गाडी सुटली, गावाला कसं जाऊ, पैसे नाहीत माझ्याकडे, खायला काय नाहीये. मग वाटलं का चला बघून वाटतंय का बाबा बॅग पण याच्याकडं. मग दिले त्याला एक 20-30 रुपये दिले. 1 महिने पुन्हा तो स्टँड जवळ सापडला, पुन्हा इम्प्रियल चौकात. पुन्हा ती स्टाईल, गाडी सुटली. मग आपल्याला कळतं की काही लोकांनी तो व्यवसाय बनवला. मग देव आम्हाला ज्ञान देतो, मदत नक्की कर, पण जे फसवणार आहे त्यांच्यापासून हुशार राहा. भावनात्मक पण होऊन जमणार नाही, आत्म्यात हुशार राहावं लागेल. पण चांगुलपणा हा सोडायचा नाही, आणि त्याद्वारे कोणाचा गौरव करायचा? कारण त्या कामाची आठवण 100% प्रभू करणार. जर तुम्ही इतरांची काळजी घेणार आहे तर प्रभू तुमची काळजी घेणार. कारण देव पाहणार का याच्यावर जर परिणाम झाला तर इतरांवर परिणाम होणार आहे, कारण याद्वारे अनेक लोकांना सहाय्यता मिळते. प्लीज बोला, कळतंय? समजा एखादा व्यक्ती तो इतरांना मदत करणार आहे, इतरांना सहाय्य करणार आहे, इतरांसाठी चांगल्या गोष्टी करणार आहे, मग प्रभू पाहिल कारण जर हा गुरफटणार, हा अडकणार तर मग याच्याद्वारे लोकांना कशी हेल्प पोहोचल माझी.
हालेलुया. आणि म्हणून परमेश्वर ते व्यक्तीवर विशेष कुंपण ठेवणार, जेणेकरून तो अननेसरी परीक्षेत पडू नये, पण त्याद्वारे अधिक देवाचं काम व्हावं. येस प्लीज बोला, कळतंय? प्रभूला असे लोक पाहिजेत जे प्रामाणिक आहेत. येस कसे आहेत? प्रामाणिक आहे. आणि दुसऱ्यांचे विचार करतात. कारण हा प्रभूचा स्वभाव आहे. कोणाचा विचार करायचा? दुसऱ्याचं. कारण त्याने आपला विचार केला आणि म्हणून आम्हासाठी येशूला पाठवलं. आणि म्हणून आमच्यात पण तेच हृदय पाहिजे का आपण पण दुसऱ्याचा विचार केला पाहिजे. येस हालेलुया. लक्षात ठेवा, जे काही तुम्ही देवाकडे पाहून कराल त्याचं प्रतिफळ प्रभू 100% देणार. हालेलुया. एक उदाहरण घेऊ. या ठिकाणी आपण एस्तरचं पुस्तक काढू, 2रा अध्याय. 21 वचनापासून वाचू. मर्दखय राजद्वारी बसला होता, तेव्हा द्वार रक्षकापैकी राजाचे 2 शंड बिगथात व तेरेश रागे भरून अहश्वेरोश राजावर हात टाकायला पाहत होते. ती गोष्ट मर्दखयाला कळली, तेव्हा त्याने ती एस्तर राणीला सांगितली आणि एस्तरने ती राजाला मर्दखयाच्या नावाने सांगितली आणि त्या गोष्टीची चौकशी केली, तेव्हा ती खरी ठरली. मग दोघांना झाडावर फाशी दिले आणि हे राजासमोर कालवृत्तांताच्या पुस्तकात लिहिले. हे खूप सुंदर आहे. सगळे लक्ष द्या या ठिकाणी की मर्दखय एक त्या ठिकाणी सर्वसामान्य व्यक्ती जो त्या ठिकाणी काम करणार आहे. अहेश्वर जो राजा आहे त्याच्या कारकिर्दीमध्ये 2 व्यक्तींनी षडयंत्र केला. कोणाला मारण्यासाठी? राजाला. आणि जस्ट मर्दखयला ही बातमी कळाली, मर्दखयने ही बातमी एस्तरद्वारे कोणापर्यंत पोहोचवली आणि राजाचा प्राण काय झाला? वाचला. पण कळालं ना, ती जी घटना आहे ती त्यांनी पुस्तकात लिहिली. कशात लिहिली? पुस्तकात लिहिली. लगेच त्याचा सत्कार झाला नाही. कधी कधी आम्ही चांगले कामं करतो आणि मग एक एक्सपेक्टेशन असतं का कोणी म्हणावं का मी चांगलं करू. कसं करतो? चांगलं करतो. पण त्या ठिकाणी त्याला पारितोषिक मिळालं का? नाही. त्या गोष्टी लिहून ठेवल्या. येस. ते म्हणतो आता तुला पारितोषिक मिळावं, तो समय आलेला नाही. राईट समय, तुझ्या कामाचं पारितोषिक मी तुला देणार. येस हालेलुया. मर्दकाने चांगलं काम केलं, प्राण वाचवलं, मोठी गोष्ट केली, त्या दोघांना पकडलं. पण त्या मर्दकासाठी काही करण्यात आलं नाही. त्याचं नाव फक्त त्या जीवनी पुस्तक, त्या स्मरण पुस्तकात काय केलं? लिहिण्यात आलं. हालेलुया. चांगले काम केले. कसं काम केलं? चांगले काम केले. वाचू या ठिकाणी पुढे काय झालं आपण वाचूया. त्याचा या ठिकाणी 5वा अध्याय 13 आणि 14 वचन. इव्हन जे गुगल मीट वर आहेत, एस्तरचं पुस्तक 5वा अध्याय आणि त्याचं 13 आणि 14 ही 2 वचन आपण वाचूया. परंतु मी मर्दखय यहूदाला राजद्वारी बसलेला पाहत आहे, तोपर्यंत हे सर्व मला काही सुखाचे नाही. हा ना, मर्दकायचा द्वेष करणारा एक व्यक्ती होता. त्या व्यक्तीचं नाव होतं हमान. काय नाव होतं? हामान. आणि मर्दकायचं जे पद होतं अत्यंत खालचं पद होतं. पण हमान जो होता हा राजाच्या जवळचा होता. येस. आणि म्हणून त्याला ही गोष्ट आवडत नव्हती का मर्दकाय त्या ठिकाणी. आणि म्हणून हमान व्यक्तीने आपल्या घरी एक कट रचला. आपल्या घरी बसून काय रचला? कट रचला. हा, पुन्हा सेम वचन वाचते. परंतु मी मर्दखय यहूदाला राजद्वारी बसलेला पाहत आहे, तोपर्यंत हे सर्व मला काही सुखाचे नाही. पुढं तेव्हा त्याची बायको जेरेश व त्याचे सर्व मित्र त्याला म्हणाले, 50 हात उंच असा खांब करावा आणि सकाळी तू राजाला सांग की त्यावर मर्दखयाला फाशी द्यावे. या ठिकाणी एक प्लॅनिंग झाला की एक खांब करायचा 50 फूट आणि उद्या राजाकडे जायचं आणि सांगायचं की मर्दखयाला काय देऊन टाका, फाशी द्या. आणि त्याला भरोसा होता का राजा माझ्या कसा आहे? जवळचा आहे. माझा शब्द तो काही टाळणार नाही आणि उद्याचा दिवस मर्दकायसाठी शेवटचा दिवस असणार. हालेलुया. कळत्या ठिकाणी पुढे जाऊया, पुढे वाचू. मग हर्षाने राजाबरोबर भोजनास आत जा. ही गोष्ट तर हामानाला बरी वाटली. हे आनंद करतायत की उद्याचा दिवस हा मर्दकायचा शेवटचा दिवस असणार. त्या ठिकाणी खांब रावल्या गेला, सगळी तयारी झाली आणि कॉन्फिडन्सली सेकंड डे तो कोणाकडे चाललाय? राजाकडे. पण मर्दकाने कशी कामं केलेत? चांगली कामं केली. हालेलुया. वाचू पुढे काय लिहिलंय. आणि त्याने खांब करून घेतला. हा, पुढं 6वा अध्याय. त्या रात्री राजाची झोप उडाली. हा, कोणत्या रात्री? त्या रात्री म्हणजे आज संध्याकाळी डिस्कशन झालंय हमानाच्या घरी का उद्या याला कशावर द्यायचं. खांब. आणि त्याच रात्री कोणाची झोप उडवतो? परमेश्वर राजाची. वाचूया पुढं. म्हणून त्याने कालवृत्तांताच्या आठवणुकीचे पुस्तक आणायला सांगितले. हा, झोप उडाली आणि त्याच्या मनात प्रभूने टाकलं काय जे हिस्ट्री लिहितो त्याच्यात ते पुस्तक काय कर समोर. पुढे वाचूया. मग त्या आठवणी राजा पुढे वाचण्यात आल्या. तेव्हा असे लिहिलेले सापडले की राजाचे द्वार रक्षकातले 2 शंड बिगथात
व तेरेश हे अहेश्वराच्या राजावर हात टाकायला पाहत होते त्याच्याविषयी मर्दखयाने सांगितले होते. मग राजा म्हणाला, यामुळे मर्दखयाचा काय सन्मान व महत्व झाले आहे. तेव्हा राजाचे सेवक जे त्याची सेवा करीत होते ते म्हणाले, त्याच्यासाठी काही केले नाही. पुढं तेव्हा राजा म्हणाला, अग्नात कोण आहे? हमान तर आपण जो खांब मर्दखयासाठी तयार केला होता त्यावर मर्दखयाला फाशी द्यावे म्हणून राजाला सांगायला राजाच्या घराच्या बाहेरल्या अंगणात आला होता. राजाचे सेवक त्याला म्हणाले, पहा, हमान अग्नात उभा आहे. राजा म्हणाला, त्याने आत यावे. हमान आत आला. तेव्हा राजा त्याला म्हणाला, त्याचा मान करावा म्हणून राजाला आवडते. त्या मनुष्यासाठी काय करावे? ओके, बायबल सांगतं का त्या समय हमान जो आहे तो कोणाच्या घरी पोहोचला आणि तो आतमध्ये पुस्तक वाचतोय आणि त्याची इच्छा आहे का मी मर्दकासाठी काहीतरी करावं. आणि मग जस हमान त्या ठिकाणी होता तो म्हणला, अंगणात कोण उभा आहे? तो म्हणतो, हमान उभा आहे. आणि हमान या उद्देशाने आला का राजाला सांगणार याला कशावर देणार. आणि मग राजाने त्याला आत घेतलं आणि तो म्हणला का मला एक व्यक्तीचा काय करायचा आहे? सत्कार करायचा आहे. कसा करू? तो म्हणतो त्याला चांगले कपडे घाल, पूर्ण गावात त्याची काय काढ, मिरवणूक काढ. मग तो म्हणतो काय चांगलं सजेशन दिलं, एक काम कर, हेच काम तुला कोणासाठी करायचंय? मर्दकायसाठी. सांगायचं काय मला या ठिकाणी? मर्दकायला माहित होतं का हमानाच्या मनात काय चाललंय? प्लीज मला माहित होतं का त्यांनी कोणतं षडयंत्र माझ्या विरोधात रचलंय, उद्याचा दिवस माझ्यासाठी कोणता असेल तो माहित नव्हतं. पण बायबल सांगतं का त्याच्या चांगल्या कामाची आठवण कोण ठेवतो? हेच प्रभूला आम्हाला सांगायचंय का ज्या वेळेस तुम्ही चांगलं करणार, तुम्ही चांगलं राहणार, तुम्ही इतरांना चांगुलपणा दाखवणार, परमेश्वर त्या कामाची आठवण ठेवणार तुम्हाला न सांगता. रेकॉर्ड केलं जाईल ती प्रत्येक गोष्ट. आणि प्रभू म्हणेल का संकट समय याची कापणी मी करून दी. मर्दकाने ते विचारही केला नाही, त्याला माहित पण नाही का दुसरी बाजू काय, पण कोण करू शकतो? म्हणून लक्षात घ्या कदाचित लगेच पारितोषिक जरी नाही मिळालं काही हरकत नाही, तुमच्या कामाची आठवण प्रभूने केली आणि संकट समय परमेश्वर त्या कामाची आठवण ठेवणार. म्हणून कोणते काम करा? चांगले काम. इतरांसाठी काय चांगलं करता येईल ते नक्की करा. फॅमिलीमध्ये असेल, नातेवाईक मध्ये असतील, गोरगरिबांसाठी असेल, नक्की करा आणि त्याद्वारे प्रभूचा गौरव करा. मग फक्त एवढंच चांगलं काम नाहीये, तर जे सर्वात उत्तम काम आहे तो म्हणजे प्रभूचा मार्ग. मग हा चांगुलपणा पण आपण करायचा. मग प्रभूचा मार्ग सांगणं आहे, लोकांसाठी प्रार्थना करणं आहे, लोकांना प्रभूकडे आणणं आहे, हा देखील चांगलं काम आहे. आणि हे काम देखील प्रभूच्या लोकांनी केले पाहिजे. प्लीज बोला, कळतंय? मी फक्त सोशल वर्क बद्दल बोलत नाहीये, स्पिरिच्युअल वर्क मध्ये सोशल वर्क पण होणार. कळतंय? स्पिरिच्युअल वर्क मध्ये कोणतं होणार वर्क? हा, दोन्ही कामं होणार आध्यात्मिकरित्या. म्हणजे आज सहभागिता लोकांना आध्यात्मिकता शिकवते, प्रभूचं वचन शिकवते, प्रभूचं भय शिकवते. आणि जर प्रभूचं भय असेल तर कुटुंबात ऐक्य असेल, कुटुंबात प्रेम असेल आणि मग कोणत्याच व्यक्तीला कुटुंबातून बाहेर रोडवर काढण्यात येणार नाही. प्लीज बोला, कळतंय? मी सोशल वर्क आणि स्पिरिच्युअल वर्क मधला फरक सांगतो. काही लोक डायरेक्ट रोडवर जाऊन लोकांना हेल्प करतात, चांगली गोष्ट आहे. पण आपण जे काम करतोय ना, लोक रोडवर जाऊच नाही, आपण ते काम करतो. अरे कळतोय? ते करणं चांगलं आहे, पण तिथं लोकांची अजून वाढ होऊ नये म्हणून इथून त्यांच्याकडे देवाचं वचन घेऊन जायचं. आणि हे वचन त्यांना स्थिर आणि स्थापित करेल आणि मग कोणताच व्यक्ती आपल्या घरातून बाहेर पडून रोडवर जाणार नाही. हे चांगलं काम आहे. कोणतं काम आहे? हे सर्वोत्तम काम आहे आणि हे काम देखील आपण केलं पाहिजे. मी पुन्हा सांगतो, ज्यास तुम्ही लोकांसाठी प्रार्थना करता देवाला ती गोष्ट आवडती. प्रेज द लॉर्ड. तुम्ही लोकांना जे जगण्याचा मार्ग सांगता का येशू तुमच्या लाईफ कसं ब्लेस करू शकतो, प्रभूला ती गोष्ट आवडते. म्हणून हे चांगले काम आहेत आणि चांगले काम आपण केले पाहिजे. नाही तर संकट समय देवा असं कर, देवा तसं कर, पण काय म्हणून मी तुझी प्रार्थना ऐकू? असं तुझ्यात काय आहे का तुझ्यासाठी मी या सर्व गोष्टी बदलू? प्लीज बोला, कळतंय? आमच्यात काहीतरी असं पाहिजे का देवाचं मन आपण जिंकून धरावं आणि देवाला वाटावं, काही चांगलं लॉस नाही झालं पाहिजे. प्लीज बोला, कळतंय? कोणाला काही उत्तम आहे हे माझ्यातून लॉस झालं नाही पाहिजेची विशेष काळजी घेतली पाहिजे. ते फिलिंग्स आमच्या प्रती कोणाच्या मनात पाहिजे, पण ते कधी येणार जसं आपण कोणते काम करणार? आणि ते चांगले काम म्हणजे प्रभूची सुवार्ता घेऊन जा, प्रभूचं वचन लोकांना सांगा, त्यांना प्रभूपर्यंत घेऊन या, त्यांचे मार्ग मोकळे करा. कारण हे सर्वांची कापणी तुम्ही संकट समय करणार. संकट समय तुम्हाला जास्त जोर लावायला लागणार. देवाला माहित असणार का नाही या समय याला गरज आहे आणि याची प्रार्थना मी ऐकणार.
नाही तर संकट समोर लोक व्याकुळ असतात, अस्थिर असतात. एक जण खास त्या बेड जवळ बायबल वाचतो 24 तास ड्युटी वाईज, तू वाच तू वाच तू वाच. एवढा जोर लावा लागणार नाही. हालेलुया. तुमचं समर्पण आहे, तुम्ही देवाचं भय धरता, देवाला आवडणाऱ्या गोष्टी करता, परमेश्वर त्या ठिकाणी तुमची काळजी घेणार, तुमचं मन स्थिर ठेवणार, विश्वास स्थापित ठेवणार का देव करणार.